मित्रांनो, ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो मुंबई पोलीस। तर मुंबई पोलीस भरती आता पोलीस शिपायाच्या ग्राउंड संदर्भात खुशखबर आलेली आहे हॉल तिकीट संदर्भात। तर किती तारखेपासून मित्रांनो फायनली ही खुशखबर आलेली आहे। तर बघा मित्रांनो, अखेरकार हॉल तिकीट आलेच। तर बघा कोणत्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आलेले आहे आणि किती तारखेपासून तुमचं ग्राउंड घेतलं जाणार आहे, सगळं काही तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट मी देणार आहे। पुरुषांचे आले का, महिलांचे, आणि किती तारखेपासून ग्राउंडला सुरुवात होणार आहे मुंबई पोलीस शिपाईची, मुंबई शहर पोलीस शिपाई, तर सगळं काही डिटेलमध्ये सांगणार आहे। आणि बघा एक अपडेट समोर आलेली आहे की आता पात्र विद्यार्थ्यांना पात्र करण्यात आलेलं आहे, याची ऑफिशियल अपडेट समोर आलेले आहे। तर ते कोणते विद्यार्थी आहे त्या बाबतीत पण अपडेट मी तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे न स्किप करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा। पोलीस भरती संदर्भात समोरच्या येणाऱ्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, सगळ्यात अगोदरचा जो काही मेन मुद्दा आहे तो पाहून घ्या की कुठल्या विद्यार्थ्यांना पात्र करण्यात आलेलं आहे आणि त्यातून पात्र करण्यात आलेलं आहे। तर पाहू शकतात की पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्या स्थापनेवरील पोलीस भरतीच्या पदाचा दिनांक पाहू शकतात 7/7/2024 रोजी घेण्यात आलेली लेखी परीक्षेच्या निकालपत्राचे शुद्धीपत्रक। आता बघा, याच्यामध्ये काहीतरी मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये कुठंतरी या ठिकाणी थोडा मित्रांनो घोळ झालेला होता। ते कसा झालेला आहे, तो कसा सॉल्व्ह झाला ते पण तुम्हाला मी सांगतो। तर लक्षात घ्या की छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस शिपाई भरती 2022-23 लेखी परीक्षा दिनांक 7/7/2024 रोजी घेण्यात आली असून सदर परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे। सदर लेखी परीक्षेच्या निकालपत्रामधील अनुक्रमांक या ठिकाणी पाहू शकतात की 22-28 वरील चेष्ट क्रमांक 92-65 असे नमूद केलेले असून त्याऐवजी चेष्ट क्रमांक 29-65 असे वाचावे पाहू शकतात। ठीक आहे, लक्षात घ्या। त्यानंतर तसेच अनुक्रमांक 19-37 वरील चेष्ट क्रमांक या ठिकाणी पाहू शकतात की 76-59 वरील उमेदवाराने उत्तरपत्रिकेवरील प्रश्नसंच कोड न टाकल्यामुळे त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात आलेले होते, परंतु माननीय प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांच्यामुळे अर्ज क्रमांक या ठिकाणी पाहू शकतात की 727, त्याच्यानंतर 2024च्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी पाहू शकतात की त्यांची उत्तरपत्रिका तपासण्यात येऊन त्यांना 85 गुण प्राप्त झाले आहेत। तर याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा काही या ठिकाणी क्लिअर करण्यात आलेला आहे की या ठिकाणी जो चेस्ट नंबर चुकीचा टाकण्यात आलेला होता त्याच्याऐवजी दुसरा वाचण्यात यावा आणि तो विद्यार्थी डिस्क्वालिफाय झाला होता तर तो आता क्वालिफाय झाला असं याचा अर्थ आहे। म्हणजे डिस्क्वालिफाय विद्यार्थी क्वालिफाय झाला असं या शुद्धीपत्रकचा अर्थ आहे। ते विद्यार्थ्याला संधी भेटली तर ही गुड न्यूज आहे मित्रांनो। ठीक आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर समोरची अपडेट मित्रांनो मुंबई शहर ग्राउंड अपडेट। तर समोर पाहू शकतात की मुंबई पोलीस भरती पाहू शकतात की महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23 घटक CP मुंबई, त्याच्यानंतर पाहू शकतात पोलीस शिपाई भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेश पत्र CP मुंबई म्हणजेच मुंबई शहर पाहू शकतात शारीरिक मोजमाप चाचणीचं ठिकाण देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मुंबई युनिव्हर्सिटी ग्राउंड या ठिकाणी मरीन लाईन्स मुंबई महाराष्ट्र पिनकोड देण्यात आलेला आहे। ठीक आहे, पाहू शकतात या ठिकाणी शारीरिक मोजमाप चाचणीची वेळ पण देण्यात आलेली आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। पाहू शकतात शारीरिक मोजमापसाठी उपस्थित राहण्याची वेळ 9 AM आणि डेट पाहू शकतात या ठिकाणी की 2 ऑगस्ट 2024। तर महिला उमेदवारांचं हॉल तिकीट अवेलेबल झालेलं आहे आणि ते म्हणजे मुंबई शहर ग्राउंडचं। आता पुरुषांचं सुद्धा लवकरच अवेलेबल होणार आहे। तर लवकरात लवकर तुम्ही ज्यांनी मुंबईला अर्ज केलेला आहे त्यांनी आपापले हॉल तिकीट लवकर चेक करा आणि जागे व्हा। हॉल तिकीट लवकरात लवकर चेक करून घ्या, कुठल्या ठिकाणी ग्राउंड आहे काय आहे व्यवस्थित कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात। ठीक आहे, हॉल तिकीट चेक करा सर्वप्रथम। तर सगळ्यांचं अभिनंदन आहे, ग्राउंडसाठी लवकर जा, हॉल तिकीट अवेलेबल झालेले आहेत मुंबई शहर ग्राउंडचं। ठीक आहे, लक्षात घ्या। सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल सगळ्यांना। ग्राउंडसाठी ऑल द बेस्ट आहे। यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, आपापले हॉल तिकीट चेक करा। 2 ऑगस्ट म्हणजेच 1 ऑगस्टपासून पोलीस भरती मुंबई शहर ग्राउंड सुरू होणार आहे। पुरुषांची अपडेट आल्यावर मी तुम्हाला देणार आहे, यामध्ये काळजी करू नका। व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।